सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 29 जानेवारी 2026. पावर्ड बाय दी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी निधन. बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन मुंबईहून बारामतीकडे येणाऱ्या खासगी विमान कंपनीच्या विमानाला बुधवार दिनांक 28 जानेवारी रोजी सकाळी 8:45 वाजण्याच्या सुमारास बारामती विमानतळालगत दुर्दैवी अपघात झाला. या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या समोर असलेली विमान कंपनीचे 2 विमान चालक, क्रू सदस्य, 1 कर्मचारी, 1 सुरक्षा अधिकारी अशा 5 जणांचे या अपघातात दुर्दैवी झाल्याचे सांगण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधवांच्या मृत्यूने तरड गावावर शोककळा. फलटण तालुक्यातील तरडगाव येथील सुपुत्र मुंबई पोलीस दलातील 2009 बॅचचे पोलीस कॉन्स्टेबल विदीप जाधव यांच्या कर्तव्य बजावत असताना अजितदादा समिती विमान अपघातात मृत्यू झाला. या घटनेमुळे तरडगावसह फलटण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. कर्तव्यनिष्ठ, शिस्तप्रिय आणि शांत स्वभावाचे अधिकारी म्हणून विदीप जाधव यांची ओळख होती. मुंबई पोलीस दलात त्यांनी प्रामाणिकपणे सेवा बजावत वरिष्ठ व सहकाऱ्यांची मने जिंकली होती. गावातून शहरापर्यंत त्यांनी मिळवलेली प्रतिष्ठा आठवणीतून व्यक्त होत आहे. अजित पवार यांच्या आठवणींनी गहिवरला जिल्हा. जिल्ह्यावर शोककळा. राष्ट्रवादी काँग्रेससह जिल्ह्यातील नागरिक सुन्न. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाने सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. अजितदादांच्या आठवणींनी त्यांचे समर्थक आणि सर्वसामान्य नागरिक गहिवरले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अजितदादांच्या अकाली निधनाने राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सुन्न झाले आहेत. अजित पवार यांच्या निधनाने नांदोळ गावावर शोककळा. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी बारामती येथे विमान दुर्घटनेत निधन झाले. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच पवार कुटुंबियांचे मूळ गाव असलेल्या कोरेगाव तालुक्यातील नांदोळ गावावर शोककळा पसरली. पवार कुटुंबियांचे नांदोळ हे मूळ गाव असून बुधवारी सकाळी बारामती विमान दुर्घटनेत अजित पवार यांचे दुर्दैवी झाले. निधनाची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर बाजारपेठ, दुकाने, कार्यालय बंद झाली. अंगणवाडी आणि शाळाही बंद झाल्या. जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रजासत्ताक दिनी विविध आंदोलने. अदानी प्रकल्पाच्या विरोधात रिपाई सेना आक्रमक. कांबळे यांचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न. प्रजासत्ताक दिनाचा 77वा सोहळा जिल्ह्यात साजरा होत असताना जिल्हा प्रशासन लक्ष वेधणारी आंदोलने जिल्हाधिकारी कार्यालयावर पाहायला मिळाली. अर्धदिन आंदोलनामुळे सातारा पोलिसांच्या आंदोलनाला ताब्यात घेताना चांगली धावपळ झाली. तारळी तालुका पाटण येथील अदानी प्रकल्पाच्या विरोधात रिपब्लिकन सेनेने आंदोलन करण्याची भूमिका घेतली होती. पालकमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेत त्यांनी निवेदन दिले. पालकमंत्री देसाई यांनी वन विभाग व महसूल विभागाच्या संयुक्त बैठक घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले. जेडपीच्या अधिकाऱ्याने 1 कोटीला फसवले, तलाठी पदाचे दाखवले आमिष. 6 जणांची पोलीस ठाण्यात तक्रार. सातारा जिल्हा परिषदेतील प्रशासकीय अधिकारी असलेल्या सुनील विठ्ठल रांजणे, राहणार तामजानेकर करंजे यांनी तलाठी पदासाठी भरती करतो असे सांगून 6 जणांना 1,02,00,000ची फसवणूक केली. सातारा शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. विठ्ठल प्रल्हाद रामदासी वय 64 राहणार सेगड पुणे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की फसवणुकीची घटना जानेवारी 2024 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत घडली आहे. वाघोशी खिंडणीच्या अपघातात 2 युवक ठार. मीरा देवगडच्या कॅनॉलसाठी खोदलेल्या खड्ड्यात कार कोसळली. लोणंद शिरवा रस्त्यावर वाघोशी खिंडीनजीक बुधवारी झालेल्या भीषण कार अपघातात 2 युवकांचा जागीच मृत्यू झाला असून 3 युवक गंभीर जखमी झाले आहेत. शिरवळकडून लोणंदकडे येणारी स्विफ्ट कार मीरा देवगड कॅनॉलच्या पाईपलाईनसाठी खोदण्यात आलेल्या 50 फूट खोल खड्ड्यात कोसळल्याने हा अपघात झाला. या अपघातात जीवनसिंग उर्फ जस्सी गोपाळसिंग राजपूत वय 42 राहणार लोणंद व 1 अन्य युवकाचा मृत्यू झाला. टेंभुर्णी येथील अपघातात कोळकीतील दाम्पत्य ठार. कोळकी तालुका फलटण येथील माजी ग्रामपंचायत सदस्य पती पत्नी यांचा टेंभुर्णी येथे कार व एसटीच्या बसच्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या भीषण अपघातात अजून एका महिलेचा मृत्यू तसंच 1 महिला गंभीर जखमी झाल्याचे समोर आले आहे. श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे कामगार नेते व कोळकी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब काशीद व त्यांच्या पत्नी सुनीता बाळासाहेब काशीद दोघे राहणार मुळगाव कोकळी तालुका फलटण व सध्या राहणार बुवासाहेब नगर कोळकी हे टेंभुर्णी येथे लग्न सोहळ्यासाठी गेले होते. दरम्यान त्यांच्या कारचा व एसटी बसचा समोरासमोर अपघात झाला. यामध्ये या दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संभाजीनगर सातारा शिवनगर परिसरातील पाणी पुरवठा खंडित. नागरिकांची एमआयडीसी कार्यालयावर धडक. संभाजीनगर परिसरातील शिवनगर भागात एमआयडीसी होणारा पाणी पुरवठा गेल्या काही 8 ते 10 दिवसापासून पूर्णतः खंडित झाला असून त्यामुळे परिसरातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जात आहे. स्वच्छ पाण्याबाबत नागरिकांच्या हाल होत असून वारंवार तक्रार करून ही समस्या सुटत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर दिनांक 28 जानेवारी रोजी शिवनगर परिसरातील नागरिकांनी एमआयडीसीचे उपअभियंता विनायक पुजारी व राजेंद्र वागदणी यांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यावेळी नागरिकांनी पारोड बंद असल्यामुळे होणाऱ्या अडचणी, दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम तसेच आरोग्यविषयक धोके ही सविस्तर माहिती अधिकाऱ्यांना दिली. जर पुढील 2 दिवसात स्वच्छ नियमित पाणी पुरवठा सुरू झाला नाही तर शिवनगर परिसरातील नागरिक जन आंदोलन छेडतील असा इशारा त्यांनी दिला आहे. हिरव्या रंगांच्या जाळ्यामागे चाललंय तरी काय? शहरात ठिकठिकाणी अभिनंदन जोमात. सातारा पोलिसांचे दुर्लक्ष. सातारा शहरात गेल्या काही महिन्यांपासून हिरव्या रंगाच्या जाळ्या लावून ठिकठिकाणी शेड तयार करण्यात आले आहे. या शेडमध्ये जुगार, मटका आणि इतर अवैध धंदे सुरू असून त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. या शेड उभारण्यास नगरपालिकेने परवानगी दिली अशी चर्चा
नागरिकांच्यात होत आहे. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.